प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीमधील 14 शासकीय कार्यालयामधील जवळपास 20 अधिकारी आणि 90 कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ केला आणि 4 टन कचरा गोळा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 जानेवारी 2025 रोजी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना 100 दिवस उद्दिष्टपूर्तीबाबत 7 सूत्री कार्यक्रम दिला होता। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन आपलं कार्यालय आणि आपल्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला होता। त्यानुसार जवळपास 20 अधिकारी आणि 90 कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन सांघिकपणे इमारत परिसराची स्वच्छता मोहीम सुरू केली। सकाळी 8 ते 10 या कालावधीत सर्वांनी एकत्रित येऊन हाती झाडू घेऊन स्वच्छता मोहीम सुरू केली आणि 2 तासातच जवळपास 4 टन कचरा गोळा केला आणि हा कचरा महापालिकेच्या गाडीतून पाठवून दिला। उपजिल्हाधिकारी तथा क्रमांक 3चे भूसंपादन अधिकारी संतोष कुमार देशमुख यांच्या समन्वयातून प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभाग प्रमुख एकत्रित येऊन त्यांनी या मोहिमेचा निर्धार केला होता आणि यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपलं योगदान दिलं। दरम्यान पुढील काळात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी परिसर स्वच्छता मोहीम राबवण्याबाबत सर्वांनी या प्रसंगी निर्धार व्यक्त केला। तसंच हा परिसर स्वच्छ करण्याबरोबरच पुढील काळात वृक्ष लागवड देखील करण्यात येणार आहे। तसंच सर्वसामान्य नागरिकांना सुलभ ठरेल असे दिशादर्शक तसंच त्यांच्या कार्यालयाचे चांगले नामफलक लावण्याचा निर्धार देखील यावेळी करण्यात आला।